वीर हुतात्मा विराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ, शिक्षक हिंदूराव पुंडलिक, ट्रेड वेल्डर। आज आपण प्लेटचे जॉईंटचे 5 प्रकार शिकणार आहोत। पहिला आहे स्क्वेअर बेड जॉईंट, दुसरा आहे प्लेट टी जॉईंट, प्लेट लेप जॉईंट, कॉर्नर जॉईंट आणि एज जॉईंट, असे 5 प्रकार आज आपण शिकणार आहोत। हे बघा, ह्या ड्रॉईंगमध्ये आपण 100 बाय 50च्या 2 MS प्लेट कटिंग केल्या आहेत आणि त्या प्लेट आपण काय करणार आहेत, तर ह्या प्लेटवर आपण काय करणार आहेत, 5ही जॉईंट तुम्हाला मी आधी सांगतो आणि नंतर आपण स्क्वेअर बेड जॉईंट मारणार आहोत। आता पहिला जॉईंट आपण काय करायचे, हे 2 प्लेट आहेत, हे 2 प्लेट एकाच पृष्ठभागावर समांतर ठेवून त्यांचे काय कोडाला टच करून आणि ते आपण वेल्डिंग मारणार आहोत, त्याला म्हणतात काय बट जॉईंट। दुसरा आहे टी जॉईंट। टी जॉईंट काय, एका प्लेटच्या कडा दुसऱ्या प्लेटच्या उभ्या कडा एकावर ठेवून 90 अंश ठेवून ती वेल्डिंग करतात, त्याला टी जॉईंट म्हणतात। तिसरा आहे लेफ्ट जॉईंट, एका प्लेटवर काही अंतरावर एक प्लेट ठेवून त्याच्यावर आपण वेल्डिंग करणार, त्याला म्हणतात लेफ्ट जॉईंट। आणि चौथा प्रकार आहे कॉर्नर जॉईंट, एका प्लेटची कडा दुसऱ्या प्लेटच्या कडा जॉईंट करून 90 अंशाने जॉईंट करून जे होतात त्याला म्हणतात कॉर्नर जॉईंट। आणि काय असतं तर ज्या प्लेटची जाडी आहे त्याच्या दुप्पट माप घेऊन ते दोन्ही प्लेट काय बेंड करायच्या आणि त्या बेंड केलेल्या कडांना जे वेल्डिंग त्याला म्हणतात एज जॉईंट। तर आपल्याला काय करायचे, हे जॉईंट प्लेट जॉईंटचं काम करायचे। ह्या 2 प्लेट आपण 100 बाय 50च्या कापल्या आहेत। याला काय केलं आहे, याची कडा आणि त्याची कडा ठेवली आणि रूट गॅप ठेवलेला आहे। या रूट गॅप कशा ठेवला, पेनिट्रेशन चांगलं येण्यासाठी। आता मी होल्डरला रॉड लावलेलं आहे, स्क्रीन हातात आहे। आता मी काय करणार आहे, पॅकिंग करणार आहे। रॉड कधी पण टच करून घ्यायचं, कारण काय तुला प्लेटला चिपकून नको म्हणून आपण काय टच केलं आणि इथे काय केलं आपण टाका मारलेलं आहे। आता आपण बघा खूप करंट मारत आहे का, हे प्लेट आपल्याला थोडासा यायला पाहिजे, ते मावत नाही बघा। हे आता आपण काय करणार, त्याला एक रन मारणार आहे, याला फ्लॅट वेल्डिंग असे म्हणतात। आता हे काय करणार, आपण चिपिंग करणार। चिपिंग पुढे गेली, चिपिंग द्या माझ्याकडे। हे बाई असा स्लॅग बघा कसं वरती आला, असं वरती यायला पाहिजे। हे बाई आता चिपिंग दे माझ्याकडे, चिपिंग। हे बाई ही चिपिंग कसा आला, आपण याला आता काय करायचं, ब्रश करायचा। हे ब्रश घ्यायचा, त्याचे काय करायचे, चिपिंगमध्ये स्वेटर काढायचे, चिपिंगमध्ये स्वेटर काढले तर ब्रश मारायचा, तर जॉब साफ झाला। बरोबर जॉब आला का आपण चेक करायचा। अशा प्रकारे आपण आता फ्लॅट वेल्डिंग मारलेली आहे। पाईपचे जॉईंटचे प्रकार शिकणार आहोत। पाईपचे प्रकार किती, बट जॉईंट, टी जॉईंट, लेप जॉईंट, कॉर्नर जॉईंट, अँगल जॉईंट, ब्रेंच जॉईंट, फ्लॅट जॉईंट आणि वाय जॉईंट, असे 8 प्रकारचे पाईपचे जॉईंट आहेत। तर हे आपण शिकणार आहोत। आता आपण कोणता बट जॉईंट मारणार आहोत। बट जॉईंटला काय केलं, 50 व्यासाचा पाईप, तो 45 mmचा आपण कटिंग केलेले 2 पाईप काय करायचे, हे आपण एकामेकाला ते असे जोडायचे आणि ते आपण वेल्डिंग मारायचे। तर त्याला काय म्हणतात, कोणत्या पोझिशन मारायचे, तर आपल्याला हे पाईप जॉईंट तर फ्लॅट पोझिशन, त्याला 1G पोझिशन असे म्हणतात। त्याला ती 2G पोझिशन, 2G पोझिशन करायचं, पाईप उभा करून जी वेल्डिंग म्हणजे कसे त्याला हॉरिझॉन्टल वेल्डिंग म्हणतात, ती आपण फिरायचं आणि हॉरिझॉन्टल वेल्डिंग तिला हॉरिझॉन्टल 2G पोझिशन म्हणतात। आणि तिसरं येतं ते परत पाईप आपला फ्लॅट ठेवून पाईप फिक्स असतो आणि आपण वेल्डरनी फिरायचं आणि वेल्डिंग मारतात, त्याला आपण काय म्हणतो 5G पोझिशन म्हणतात। आणि जसं पाईप आपण काय 45 अंशामध्ये ठेवून इन्क्लिट पाईप ठेवून पाईप फिक्स असतो आणि वेल्डरनी फिरत असतो, त्याला 6G पोझिशन म्हणतात। ही 6G पोझिशनमध्ये सर्व प्रकारच्या पोझिशन आपल्याला वेल्डिंग मारावं लागतं। 3 हे पाईप आपण काय केलं, दोघांना हे केलं। आता आपण पॅकिंग करणार आहे, ती पॅकिंग केली, पॅकिंग केली का आपण काय करणार, आता त्याला फ्लॅटप्रमाणे म्हणजे 1G प्रमाणे आता वेल्डिंग करणार होते। आता बघा मी वेल्डिंग मारतो, तुम्ही बघा कसं मारतो, ते खालून इकडून पण मारू शकता, वरून पण मारू शकता आणि पाईप फिरवायचा असतो। 1Gला काय करतं, पाईप फिरवायचा असतो। आता मी वेल्डिंग सुरुवात करतो बघा।
आता ही आपली काय झालं, 1G पोझिशनमध्ये आपण वेल्डिंग मारत आहे. आपली वेल्डिंग पूर्ण झाली, त्याला स्लॅग काढून त्याला चिपिंग करून जॉब साफ करायचा.